आळसना येथील अण्णाभाऊ साठे वस्तीत विजेच्या खांबाचा अभाव, नागरिकांची तातडीने उपाययोजनेची मागणी। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील आळसना गावातील अण्णाभाऊ साठे वस्तीत आजही विजेचे खांब नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। वस्तीच्या सुरुवातीला एकच विजेचा खांब असून त्यानंतर सुमारे 200 ते 300 मीटरपर्यंत एकही खांब नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। त्यामुळे अनेकांनी स्वतःच्या खर्चाने लांबपर्यंत विजेच्या तारा ओढून लोखंडी अँगल व लाकडी बांबूच्या आधाराने वीज पुरवठा सुरू ठेवला आहे। याबाबत पत्रकार म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता नवीन वीज जोडणीसाठी मीटर मंजूर झाल्यास त्या कामासोबत विजेचे खांब देता येतील, मात्र स्वतंत्रपणे खांब उभारता येणार नाहीत। यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले। त्यानंतर ग्रामसेवकाशी दूरध्वनीवर संवाद साधला असता निधीची उपलब्धता तपासून निधी मिळाल्यानंतर काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले। तर सरपंचांनीही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। दरम्यान स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की 2022 मध्ये विजेचे खांब उभारण्यासाठी वर्गणी करून पैसे जमा केले होते व ते तत्कालीन सरपंच यांना देण्यातही आले होते, मात्र आजपर्यंत खांब उभारण्यात आलेले नाहीत। संपूर्ण गावात विजेचे खांब असताना अण्णाभाऊ साठे वस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची भावनाही नागरिकांनी व्यक्त केली आहे। वस्तीतील नागरिकांनी संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून सुरक्षित वीज पुरवठ्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी विजेचे खांब उभारावेत अशी मागणी केली आहे। प्रतिनिधी दीपक पहुरकर, शेगाव, जिल्हा बुलढाणा। काय नाव तुमचं? मी प्रल्हाद गणेश साठे, राहणार आळसना, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा। काय प्रॉब्लेम, काय समस्या आहे तुमच्या या अण्णाभाऊ साठे नगरच्या रहिवाशांची? अण्णाभाऊ साठे समस्या अशा आहेत की आम्हाला विद्युत पोल नाही आहेत, तार लांबलेले आहेत आणि जीवाची हानी होऊ शकते। याकरता आम्ही त्यांना निवेदन दिलेले आहेत। कधीपासून हे विद्युत पोल नाही तुमच्या या अण्णाभाऊ साठे नगरमध्ये? पिढ्यानपिढी गेलं, किती सरपंच आले, किती गेले, पण आतापर्यंत यांनी विद्युत पोल दिलेला नाही। बरं, याची मागणी तुम्ही MSEB ग्रामीण शेगाव बरोबर महावितरण त्यांच्याकडे केली होती काय? हो, एक निवेदन दिलं आहे त्यांना। त्यांचं काय म्हणणं झालं? त्यांचं म्हणणं आहे की बा मीटर घ्या नवीन, तर विद्युत पोल देतो आम्ही तुम्हाला। तुम्ही नवीन मीटर घेतलं नाही काय? घेऊ शकत नाही? आमच्याकडे जुने मीटर असल्याच्यानं आम्ही घेतलेले नाही। किती मीटर आहेत तुमच्याकडे जुने? जुने 3 आहेत आणि बाकीच्या वस्तीमध्ये? बाकीच्या वस्तीमध्ये 7-8, 1-2, 4-5 बाकीच्या वस्तीमध्ये आहेत। ते सगळे असंच वायऱ्या समजा ते लोंबकळ येतात? हो, अशाच वायऱ्या लोंबकळलेल्या आहेत। हां, मग याविषयी ग्रामपंचायत तुमच्या आळसण्याची, त्याच्यानंतर सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, यांना तुम्ही याची मागणी केली होती? हो, यांना मी सांगले, यांनी आश्वासन दिले सिर्फ। आतापर्यंत त्यांच्या कानावर टाकलेले आहेत, ते म्हणतात हा करून देतो केलेलं काहीच नाही। बरं, मग आता हे बाकी ठिकाणी बाकीची वस्ती आहेत या गावामध्ये, पूर्ण गाव आहे, पूर्ण गाव असं आहे का कुठे की तिकडे त्या ठिकाणी बी पोल नाही आहे? असं कुठंच नाही आहे, इथं अण्णाभाऊ साठे नगरमध्येच आहे, बाकी सर्व ठिकाणी दिलेले आहेत। मग आता तुमची काय प्रशासनाकडे मागणी काय आहे? प्रशासनाकडे हे मागणी आहे की आम्हाला अण्णाभाऊ साठे नगरमध्ये एक अण्णाभाऊ साठेचं सभागृह देण्यात यावे और नाली काम करण्यात यावे आणि जो विकास असेल मातंग समाजाचा त्या विकासाकडे त्यांनी लक्ष बघावे। म्हणजे पोलच्या सोबत तुम्हाला ह्या गोष्टी पाहिजे? हा, या गोष्टी बी पाहिजेत आम्हाला। नालीचं काय विषय? नाली किती वर्ष झाली नाही? नाली आता या 1 वर्ष झाले नाली बुजलेली आहे। आमच्या घरामध्ये पाणी जाते आणि ते आमच्या वहिनी बी पडल्या, त्यांना बी खूप लागलेलं आहे। बाकी गावात आहेत का पूर्ण ठिकाणी नाले? हो, काही ठिकाणी आमच्या यही नाली नाही आहे, हेच नाली नाही आहे। 14वा इथं आहे, 15वा इथं आयोगमध्ये जे निधी येते त्या निधीतून आमचं एकही काम केलेलं नाही आमच्या मातंग समाजाचं। म्हणजे मातंग समाजासाठी निधी आलेला आहे असं म्हणणं? नाही, आलेला नाही, येत असते पण ते दाखवतच नाहीत, माहितीच नाही, नोंदी देत ना, काहीच नाही, कशाच काही। बरं, काय मग आता MSEBचे जे साहेब आहेत त्यांच्याशी चर्चा केली, बरोबर, त्याने वरिष्ठाच्या इकडे बोट टाकलं, मग वरिष्ठाच्या इकडे तुमची काय मागणी आहे? समजा तेच आम्हाला विद्युत पोल देण्यात यावे, बाकी दुसरी मागणी नाही भेटले समजा विद्युत पोल, तर मग आता आम्ही उपोषण करू। धन्यवाद।